नमस्कार मित्रांनो, दिल्लीच्या राजकीय वर्तुळातून सध्या एक अत्यंत खळबळजनक आणि मोठी बातमी समोर येत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्ताराची जोरदार चर्चा सुरू असतानाच एका अत्यंत महत्त्वाच्या नावाभोवती संपूर्ण देशाचे राजकारण फिरू लागले आहे. ते नाव म्हणजे देशाचे गृहमंत्री अमित शहा. चर्चा अशी आहे की अमित शहा यांना लवकरच देशाचे अधिकृत उपपंतप्रधान केले जाऊ शकते. जर ही चर्चा खरी ठरली तर भारतीय राजकारणाला एक नवी दिशा मिळेल. पण या निर्णयामागे दडलेले खरे पडद्यामागचे राजकारण काय आहे? हा केवळ एक प्रशासकीय बदल आहे की यामागे 2029च्या सार्वत्रिक निवडणुकांची आणि भाजपामधील अंतर्गत सत्तेच्या समीकरणांची मोठी खेळी दडली आहे? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण याच विषयाचे अत्यंत सविस्तर आणि सखोल विश्लेषण करणार आहोत. नमस्कार, मी अस्मिता आणि आपण बघत आहोत अनफिल्टर्ड महाराष्ट्र. या विषयाचा वेध घेताना आपल्याला सर्वात आधी भारतीय राजकीय इतिहासाचे एक अत्यंत रंजक पान उलटावे लागेल. भारतीय संविधानात उपपंतप्रधान, डेप्युटी प्राईम मिनिस्टर या पदाची कोणतीही अधिकृत तरतूद नाही. हे पद केवळ राजकीय तडजोड, पक्षांतर्गत समतोल राखण्यासाठी किंवा एखाद्या बलाढ्य नेत्याचा सन्मान करण्यासाठी निर्माण केले जाते. पण या पदासोबत एक अत्यंत विचित्र आणि ऐतिहासिक शाप जोडला गेलाय. देशाच्या राजकीय इतिहासात आतापर्यंत ज्या नेत्यांनी हे उपपंतप्रधान पद भूषवले त्यांना कधीच स्वतंत्रपणे पंतप्रधान पदाचा टप्पा पूर्ण करता आला नाही. हा इतिहास नेमका काय सांगतो ते आपण समजून घेऊया. स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले उपपंतप्रधान झाले ते भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल. पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते आणि त्यांच्या बरोबरीचे स्थान असलेल्या सरदार पटेलांना उपपंतप्रधान पद देण्यात आले. पण दुर्दैवाने त्यांचे अकाली निधन झाले आणि ते कधीही पंतप्रधान होऊ शकले नाहीत. त्यानंतरच्या काळात मोरारजी देसाई, जगजीवन राम, चौधरी चरण सिंग, यशवंतराव चव्हाण आणि देवीलाल यांसारख्या दिग्गज नेत्यांनी वेगवेगळ्या काळात हे पद भूषवले. यातले काही नेते नंतर राजकीय घडामोडींमुळे अल्पकालासाठी पंतप्रधान झाले खरे, पण उपपंतप्रधान पदावरून थेट बढती मिळून ते दीर्घकाळ देशाचे नेतृत्व करू शकले नाहीत. या मालिकेतील सर्वात मोठे आणि आधुनिक उदाहरण म्हणजे लालकृष्ण अडवाणी. अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये अडवाणी हे देशाचे गृहमंत्री आणि नंतर अधिकृतपणे उपपंतप्रधान झाले. वाजपेयी नंतर अडवाणी हेच भाजपचे सर्वात मोठे नेते आणि नैसर्गिक वारसदार मानले जात होते. मात्र 2004 मध्ये भाजपचा पराभव झाला आणि त्यानंतर 2009च्या निवडणुकीतही अडवाणी त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपला सत्ता मिळवता आली नाही. शेवटी 2014 मध्ये नरेंद्र मोदी युगाची सुरुवात झाली आणि अडवाणींचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न कायमचे अधुरे राहिले. हाच तो उपपंतप्रधान पदाचा शाप, ज्याची चर्चा आज पुन्हा दिल्लीत सुरू झाली आहे. आता प्रश्न असा पडतो की जर अमित शहा यांना उपपंतप्रधान केले तर त्यांच्या बाबतीतही हाच इतिहास पुन्हा रिपीट होणार का? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यातील नाते हे केवळ राजकीय नाही, तर ते अत्यंत घट्ट आणि विश्वासाचे आहे. गेल्या 2.5 दशकांपासून हे दोन नेते एकमेकांच्या साथीने राजकारण करत आहेत. त्यामुळे अमित शहा यांना उपपंतप्रधान करणे म्हणजे लालकृष्ण अडवाणींसारखे त्यांना बाजूला सारणे नक्कीच नसेल. उलट या निर्णयामागे एक अत्यंत विचारपूर्वक आखलेली रणनीती असू शकते. पहिली गोष्ट म्हणजे अमित शहा यांच्याकडे नंबर 2चे स्थान अधिकृतपणे सोपवून भाजपमधील कोणत्याही संभाव्य अंतर्गत गटबाजीला पूर्णविराम देणे. दुसरी गोष्ट म्हणजे सरकारवरील पकड मजबूत करणे. जेव्हा पंतप्रधान परदेश दौऱ्यावरती असतात किंवा इतर कामात व्यस्त असतात तेव्हा सरकार चालवण्याची आणि कॅबिनेटचे नेतृत्व करण्याची अधिकृत जबाबदारी उपपंतप्रधानांकडे येते. पण राजकारणात कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नाही. जर अमित शहा हे उपपंतप्रधान झाले तर या समीकरणामुळे भाजपच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांचा आशा आकांक्षांना एक नवीन वळण मिळेल. येथेच सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो की नरेंद्र मोदी यांच्यानंतर भाजपचा खरा वारसदार कोण असेल? सध्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे नाव या शर्यतीत आघाडीवरती मानले जाते. त्यांचा कट्टर हिंदुत्वाचा चेहरा आणि प्रशासनावरील पकड यामुळे त्यांना मोठी पसंती आहे. मात्र जर अमित शहा अधिकृतपणे उपपंतप्रधान झाले तर पक्षावरील आणि सरकारवरील त्यांचे नियंत्रण एवढे वाढेल की मोदीनंतर सर्वात नैसर्गिक वारसदार म्हणून त्यांचेच नाव पुढे येईल. आता या संपूर्ण राष्ट्रीय समीकरणाचा महाराष्ट्राच्या राजकारणाशी काय संबंध आहे
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामुळे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी दिल्लीचे आणि थेट पंतप्रधान पदाचे दरवाजे उघडू शकतात का, हे गणित समजून घेणे अत्यंत रंजक आहे. देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या, विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे RSS आणि पंतप्रधान मोदी अमित शहा यांच्या अत्यंत विश्वासातील नेते मानले जातात. वयाच्या अत्यंत कमी व्यासात त्यांनी महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याचे सलग 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून यशस्वी नेतृत्व केलं. यांच्याकडे उत्तम प्रशासकीय अनुभव, अभ्यासू वृत्ती आणि वक्तृत्व कौशल्य आहे. सध्या ते महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहत असले तरी त्यांची खरी जागा दिल्लीच्या राष्ट्रीय राजकारणात आहे, अशी चर्चा अनेकदा राजकीय वर्तुळात रंगत असते. जर अमित शहा केंद्रात उपपंतप्रधान झाले तर गृह मंत्रालयाची महत्त्वाची जबाबदारी कोणाकडे जाणार? गृह मंत्रालय हे देशातील सर्वात शक्तिशाली मंत्रालयांपैकी एक मानले जाते. अशा स्थितीत अमित शहा यांच्या अत्यंत विश्वासू आणि कार्यक्षम नेत्यालाच या पदावर बसवले जाईल. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात गृहमंत्री म्हणून अत्यंत प्रभावीपणे काम केले आहे. त्यामुळे जर दिल्लीत खांदेपालट झाली तर फडणवीस यांना केंद्रात मोठी जबाबदारी देऊन राष्ट्रीय राजकारणात अधिकृतपणे एंट्री दिली जाऊ शकते. एकदा का देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या राजकारणात पाऊल ठेवले आणि केंद्रीय गृहमंत्री किंवा संरक्षण मंत्री यासारखे मोठे पद भूषवले तर ते राष्ट्रीय पातळीवरती भाजपचा एक प्रमुख चेहरा बनतील. मोदी आणि शहा यांच्यानंतर भाजपला एका सुशिक्षित तरुण आणि तंत्रकुशल चेहऱ्याची गरज भासेल. फडणवीस हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर मुख्यालयाच्या अत्यंत जवळचे आहेत. संघ प्रमुखांशी असलेले त्यांचे सलोख्याचे संबंध आणि दिल्लीतील मोदी शहा जोडीचा वरद हस्त या दोन्ही गोष्टी त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. त्यामुळे भविष्यात अमित शहा जर पंतप्रधान पदाच्या खुर्चीवरती बसले तर त्यांच्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस हे नंबर 2 चे नेते किंवा त्यांचे सर्वात प्रमुख वारसदार म्हणून पुढे येऊ शकतात. म्हणजेच महाराष्ट्रातून देशाचा पंतप्रधान देण्याचे जे स्वप्न आजवर अपूर्ण राहिले आहे ते पूर्ण करण्याची क्षमता देवेंद्र फडणवीस यांच्यात पाहिली जात आहे. अर्थात हे सर्व इतके सोपे नाहीये. या संपूर्ण राजकीय समीकरणात अनेक अडथळे आणि आव्हाने आहेत. पहिली गोष्ट म्हणजे भाजपमधील अंतर्गत स्पर्धा. नितीन गडकरी, राजनाथ सिंह, योगी आदित्यनाथ यांच्यासारखे मोठे नेते आधीच राष्ट्रीय पातळीवरती सक्रिय आहेत. दुसरे म्हणजे आगामी काळातील निवडणुकांचे निकाल. जर भाजपला स्वबळावरती पूर्ण बहुमत मिळाले नाही आणि त्यांना मित्र पक्षांवरती अवलंबून राहावे लागले तर उपपंतप्रधान पदासारखे निर्णय घेणे कठीण होऊ शकते. तसेच अमित शहा यांच्या आरोग्यविषयक चर्चा किंवा भविष्यातील राजकीय रणनीती काय वळण घेते यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील. शेवटी दिल्लीच्या तख्तावरून सुरू झालेली ही उपपंतप्रधान पदाची चर्चा केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित नाही. हा आगामी दशकातील भारतीय राजकारणाचा चेहरा ठरवणारा एक मोठा गेम प्लॅन आहे. अमित शहा यांच्यावरती लागलेला ऐतिहासिक शाप ते पुसून टाकणार का? योगी आदित्यनाथ यांना मागे टाकून ते मोदींचे उत्तराधिकारी बनणार का? आणि या संपूर्ण खेळात महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाऊन देशाच्या राजकारणाची धुरा सांभाळणार का? हे पाहणे अत्यंत उत्सुकतेचे ठरणार आहे. या संपूर्ण राजकीय भूकंपावरती आणि पडद्यामागच्या घडामोडींवर तुमचं काय मत आहे? अमित शहा यांनी उपपंतप्रधान व्हावे का? आणि देवेंद्र फडणवीस भविष्यात देशाचे पंतप्रधान होऊ शकतात का? आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.